10वी पर्यंत मुलांच्या शाळेत शिकलो. 11वी 12वी पण छोट्या कॉलेजला असल्यामुळे तिथे पण फार मुली नव्हत्या. त्यामुळे मुलींमध्ये गेल्यावर त्यांच्याबरोबर कसे बोलायचे, कसे वागवायचे ह्याचा फारसा अनुभव नव्हता. 12वी नंतर मोठ्या कॉलेजला गेलो आणि FYच्या पहिल्याच दिवशी ती दिसली. तिकडे एका घोडक्यात थांबली होती. अतिशय सुंदर मनमोकळं हास्य पाहून मनाला खूप छान वाटलं. जाऊन तिच्याशी बोलावंसं वाटलं, पण आम्ही इतके धाडसी कुठे. मनातली इच्छा मनातच दाबली आणि सरळ मुकाट्यानं लेक्चरला जाऊन बसलो. तिच्याशी बोलण्याचा योग आला तो FYच्या वार्षिक परीक्षेच्या दिवशी. 1 वर्ष तिला लांबून बघण्यातच समाधान मानलं. खूप धाडसानं मी बोलायला पुढे सरसावलो आणि माझ्या तोंडातून एकदाचे शब्द फुटले. कसे गेले पेपर? मला इलेक्ट्रॉनिक्सचे दोन्ही पेपर फार अवघड गेले. आता निकाल लागला की कळेलच कसे गेले होते ते. बाकी सुट्टीत काय करणार? ती बोलली. काही ठरवलं तर नाही? बघू. ओके बाय, मला जायचंय. बाय. मनात इच्छा नसून पण मला बाय करावे लागले आणि स्कूटीवरून ते निघून गेले. दोघांकडेही भ्रमणध्वनी नव्हता, त्यामुळे सुट्टीभर काही संपर्क झाला नाही. पूर्ण सुट्टी निघून गेली आणि परत एकदा कॉलेजचा दिवस उजाडला. आज ती दिसणार म्हणून मनातल्या मनातच मी खुश होतो. ती कुठे दिसते का बघायला मी गेटवरच थांबलो. ती आली. गाडी पार्कमध्ये नेताना तिने मला बघितलं आणि मस्त स्माईल दिली. ती आपल्याकडे बघून हसली. मी या नशेत असतानाच ती गाडी लावून माझ्याजवळ येऊन थांबली. काय म्हणताय साहेब, इथे का थांबलाय? ह्यावेळेस तिने सुरुवात केली. मला एकावर एक सुखद धक्के बसत होते. काही नाही, सहजच. कोणी ओळखीचं दिसतंय का ते बघत होतं. चल जायचं वर्गात? हो चल, उशीर झाला आहे. लेक्चर चालू झाला असेल. आणि अशा प्रकारे बोलायला सुरुवात झाली. ती बोलायला सुद्धा खूप मस्त होती. तिचं बोलणे तासनतास ऐकावे असे वाटायचे. जसे दिवस पुढे पुढे जाऊ लागले तसे आमच्यामध्ये मैत्री निर्माण झाली. इतर मुलींबरोबर पण मी अगदी बिनधास्तपणे बोलू लागलो. मला बुद्धिबळात आवड. स्पर्धा असल्याने लेक्चर बुडवून मी त्या पत्र्याच्या आर्ट सर्कलच्या खोलीत जाऊन सराव करायला लागलो. साधारण आठवडा गेला असेल. तिने मला विचारलं, चल मी पण येते बुद्धी लावायला. अरे वा, चल की. मी एकदम आनंदाने उत्तर दिले आणि मग त्या दिवसापासून कोणत्याच लेक्चरला न बसता थेट आर्ट सर्कलच्या खोलीत जाऊन त्या लोकांची नाटक बघत बुद्धिबळाचा सराव करायचा. तिला फक्त माझ्या सहवासात राहायचे म्हणून येत असावे असं मला वाटू लागले. मग ती खास माझ्यासाठी डब्बा करून आणू लागली. आमच्यामधील नातं हे मैत्रीपुरते उरले नाही याची आम्हाला दोघांना जाणीव झाली होती. माझ्यासाठी एखादी वस्तू आवडणे परिचित होती, पण एखादी व्यक्ती आवडणे हा अनुभव नवीन आणि फार वेगळाच होता. मी तिला विचारलं. त्या दिवशी ती बुद्धिबळामधलं खरं काहीच येत नव्हतं तरी ती आली. थोडाफार गप्पा झाल्या. काय रे, आज इतका गप्प का? काही होतंय का तुला? नाही ग, असंच. मला काहीतरी बोलायचं होतं तुझ्याशी. अरे मग बोल की. असू दे ग, परत कधीतरी बोलीन. माझ्या मनात काय चालू आहे हे तिने बरोबर ओळखलं. तिला पण हे हवंच होतं की. चल आपण स्कूटीवर फिरायला जाऊयात, ती बोलली. मी मुकाट्यानं तिच्या मागे बसलो. तिने गाडी मस्त एरियात नेली. हां, तू काहीतरी बोलणार होतास. तिने दिलेला सिग्नल न ओळखायला मी इतका वेडा नव्हतो. मी मन घट्ट केलं, मोठा श्वास घेतला आणि बोलून मोकळा झालो. मला तू खूप आवडतेस. काय? तिच्याकडून हे उत्तर आलं. मला जे बोलायचं होतं ते मी बोललो. आकाशवाणी एकदाच होते. चल आता मला परत सोड कॉलेजजवळ. मी प्रचंड हिंमत दाखवून घाईघाईमध्ये बोललो. तिने गाडी बाजूला घेतली आणि माझ्या डोळ्यात डोळे घालून ती म्हटली, तिकडे रस्त्याकडे काय बघतोय? माझ्याकडे बघ. मी हळूहळू नजर तिच्या डोळ्यांकडे नेली. हां, आता परत बोल. मगाशी काय बोललास? ती म्हणाली.
मला तू खूप आवडतेस ग, तुझी खूप आठवण येते. तुझ्याशी बोललो नाही ना तर करमत नाही बघ. फार विचित्र वाटतं. तिच्या नजरेला टाळून मी एवढे बोललो आणि तिच्या उत्तराची वाट बघू लागलो. आपण फार मोठा घोटाळा केला. तिचे शब्द कानावर पडताच माझा आनंद गगनात मावेनासा झाला असं मला वाटू लागलं. पण ए वेड्या, हे बघ वरती बघ माझ्याकडे. मग मी नजर हळूहळू तिच्या डोळ्याकडे नेली. मला पण खूप आवडतोस तू. मला पण तुझी खूप आठवण येते रे. हे बोलताना तिची नजर हळूच बाजूला दुसरीकडेच गेली होती. तिला कडकडून मिठी मारायची माझी इच्छा झाली, पण वेळ आणि जागा चुकीच्या असल्यामुळे ते राहून गेलं. गाडी परत फिरली. कॉलेजच्या गेटजवळ पोहोचलेपर्यंतची ती 6-7 मिनिटे मी मनातल्या मनातच हसत होतो. स्वतःवरच मी प्रचंड खुश झालो होतो. या गोष्टीला प्रपोज करणे हे म्हणतात हेही मला माहीत नव्हतं. तिने मला कॉलेजच्या दारात सोडले. आता मात्र आम्ही दोघंही एकमेकांच्या नजरेत अगदी बिनधास्त बघत होतो. तोंडातून एकही शब्द न काढता सुद्धा आमच्यामध्ये प्रचंड मोठा संवाद चालू होता. मग कॉलेज 2ला संपले की घरी न जाता तिथेच 5 पर्यंत गप्पा मारत बसायचो. 5ला गणिताच्या क्लासला दोघांनी एकत्र तिच्या स्कूटीवरून जायचो. एव्हाना मी सायकल आणायची बंद केली होती. क्लासमधून घरी जाताना घरी पोचलीस की घरच्या फोनवर मिस कॉल दे असं सांगणं, बाहेर खाणेपिणे खास करून विद्यापीठातल्या क्लोज कॅन्टीनला जाऊन गप्पा मारणे, अशा काही गोष्टी अगदी नेहमी चालू झाल्या. एक दिवस मी सहजच विचारलं, काय मग मी पाहिलास ना? तिला बहुतेक हा प्रश्न अनपेक्षित होता. ती गोंधळली. बराच वेळ झाला तरी तिच्या तोंडातून शब्द बाहेर येणार आणि मग वेळ झाला तरी तिच्या तोंडातून शब्द बाहेर येणार आणि मग अगदी गंमत म्हणून सहजच विचारलेल्या माझ्या प्रश्नाबद्दल मला चिंता वाटू लागली. बराच वेळ झाला. शांतता होती. परत एकदा मीच पाऊल उचलले. अगं बोल ना, काय झालं? कोणी असेल तर सांग. तुझ्या मनात प्लीज लपवू नकोस. आता मात्र ती खूपच गंभीर झाली आणि तिचे डोळे पाणावले. मला माफ कर वेड्या, मी तुझ्यापासून हे लपवून ठेवलं. मला एक जण आवडायचा या आधी, पण प्लीज आता तसं काही नाही आणि या गोष्टीला आता बरेच दिवस झाले. मी ते विसरली आहे. भयान शांतता पसरली आणि ती बराच वेळ टिकून होती. वेड्या प्लीज काहीतरी बोल रे, मला तू खूप आवडतोस रे. खूप प्रेम आहे माझं तुझ्यावर. मला काय बोलावे ते कळेना. मी थोडी अधिक विचारपूस केली आणि माझ्या प्रत्येक प्रश्नाला तिने उत्तर दिलं. जणू काही मी तिला हे प्रश्न विचारीन हे तिला माहीतच असावे. प्रत्येक उत्तर माझ्या कानामधून जाताना मला प्रचंड त्रास होत होता. तो 8 महिने बाहेर आणि 4 महिने पुण्यात असतो. भरपूर पगार आणि असं बरंच काही त्याच्याबद्दल ऐकायला मिळालं. माझ्या अंगावर वीज पडावी तशी माझी अवस्था झाली. मी अगदी सहज गंमत म्हणून विचारलेल्या प्रश्नाला इतकं वेगळं वळण मिळेल असा मी विचारही नव्हता केला. मी माझी सॅक घेतली आणि मी एक शब्दही न बोलता तडकाफडकी तेथून निघून गेलो. 2-3 दिवस गेले. मी काही संपर्क तिच्याशी केला नाही. तिचाही फोन आला नाही. मी माझ्या मित्राशी याबद्दल बोललो. तो आमच्या दोघांचा चांगला मित्र होता. हे बघ वेडा, तुला ती खरंच मनापासून आवडते, तो मला धीर देत बोलला. हो रे, हे काय विचारणं झालं का? तिच्यावर पूर्ण विश्वास आहे. हो आहे रे, पण वगैरे काही नाही. आधी तिला जाऊन भेट. परत कसलाही विचार मनात आणू नकोस. तिच्यावर खूप मनापासून प्रेम कर. ती तुझीच आहे वेड्या, तुझीच आहे. तिला मी कॉलेजमध्ये गाठलं. एखादा नवीन ओळख झालेला माणूस ज्या प्रकारे बोलेल त्या पद्धतीने मी तिला म्हणालो, हाय, काय चाललंय? काही नाही विशेष. तिने पण तसंच उत्तर दिले. कॉलेज संपल्यावर आम्ही अगदी नेहमीप्रमाणे बसलो होतो, पण आज आमच्यामध्ये फार गप्पा होत नव्हत्या. आज फार बोर होतंय ना? मी उगाच काहीतरी बोलायचं म्हणून बोललो. खरं तर तिच्यासोबत बसून संपूर्ण आयुष्य काढायला पण मी तयार होतो ना. खरंच आज फारच बोर होते.
क्लासला पण वेळ आहे अजून बराच. चला आपण कुठेतरी जाऊयात. कुठे जायचं? मला फार काही माहीत नाही या एरियामधलं. प्लीज विद्यापीठमध्ये नको. तिथे जाऊन जाऊन मला कंटाळा आलाय. मी पण माझं मत मांडलं. वेड्या, माझ्या घरी येतोस? इथे जवळच आहे, चल जाऊ. बस मागे. माझ्या उत्तराची वाट न बघताच तिने गाडी सुरू केली. मी मागे बसलो आणि गाडी निघाली. तिच्या भावाशी आणि आईशी आपण काय बोलणार आहोत याची मी तयारी सुद्धा केली नाही. आम्ही घरी पोहोचलो. घरी कोणीच नव्हतं. मी एक सुस्कारा सोडला. तिने मस्त चहा आणि मॅगी करून आणली. आम्ही पहिल्यासारखे बोलत नव्हतो आणि याची जाणीव दोघांनाही होती. मॅगी खाता खाता एकमेकांना नजर भिडली. मॅगीची प्लेट मी अलगद बाजूला ठेवली आणि तिच्याजवळ जाऊन तिला कडकडून मिठी मारली. तिला पण खूप आनंद झाला. झालं गेलं सगळं विसरायला झालं आणि आमची गाडी परत एकदा सुरळीत चालू झाल्याची जाणीव आम्हाला झाली. कधी कधी तिच्या घरी जाणं, मग तिने मस्तपैकी चहा आणि मॅगी बनवणं, तिच्या कुशीत पडून मस्त गप्पा मारणं, भविष्याची स्वप्ने रंगवणे, अशा गोष्टींनी मन अगदी प्रसन्न होतं. प्रेम खरंच इतकं सुंदर असतं याची जाणीव झाली. काही महिने निघून गेले. सर्व काही सुरळीत चालू होतं. त्या दिवशी त्यांच्या घरी असताना अचानक फोन वाजला. तिने उचलला आणि ती खूप खिन्न झाली. फक्त ठीक आहे, येते लगेच, असं ती फोनवर म्हणाली. तिने पटापटा आवरायला घेतलं आणि आवरताच ती मला म्हणाली, चल वेड्या, मला जायला लागेल. फोनवरील व्यक्ती कोण होती हे मला कळू शकेल? नाही. अगं काय झालं? असं अचानक कुठे निघालीस? कोणाचा फोन होता? तुला सांगायलाच पाहिजे का कोणाचा फोन होता ते? तिने उलट प्रश्न केला. हो, मला सांगायलाच पाहिजे. मला ते न समजून कशी चैन पडली असती. तो पुण्यात आलाय. त्यानं मला त्याच्या घरी बोलवलंय. काहीतरी काम आहे म्हणे. माझ्यासाठी हा प्रचंड मोठा धक्का होता. तरी पण मी स्वतःला सावरत मन खंबीर केलं. माझ्या भावना चेहऱ्यावर न आणण्याचा मी प्रयत्न केला. ठीक आहे, जा. तिला नाही म्हणून मला उगाचच वाईटपणा घ्यायचा नव्हता. का कुणास ठाऊक, पण आमच्या नात्याचे अस्तित्व आता फार काळ टिकणार नाही असं मला उगाचच वाटले. त्या दिवसापासून ती माझ्याशी आधीसारखी बोललीच नाही. तिच्या डोळ्यात सतत काहीतरी लपवत असल्याची भावना मला स्पष्ट दिसायची. माझं मन या प्रकारानं फार चिरडून निघत होतं. त्या दिवशी ती फार वेगळी दिसत होती. रडून रडून डोळे सुजले होते. ती बहुतेक मनाचा पूर्ण निश्चय करून आली असावी. क्लास संपल्यावर तिने मला थांबवलं. गप्पा मारत मारत आणि पुन्हा हॉस्पिटलच्या पुलावर जाऊन उभे राहिलो. वेड्या, मला तुला काहीतरी सांगायचंय रे. मला कल्पना आहे, बोलून टाक. मी अतिशय घट्ट मनाने तिला म्हणालो. तिला असे दाखवायचा प्रयत्न केला की ती मला काही पण बोलली तरी मी अतिशय कठोरपणे ते पचवून घेईन. मी त्याच्याशिवाय नाही रे जगू शकत. आय एम सॉरी. प्लीज मला माफ कर, प्लीज. माझी स्वतःवरच खूप चिडचिड झाली. काही न बोलता मी उलटा फिरलो. माझ्या हताश हरलेल्या मनाला सावरत घरी पोहोचलो. वरच्या खोलीचे दार लावून रडत बसलो. तिने जे काही केलं हे तिलाच नीट कळत नव्हतं. असं म्हणून ती मनातल्या मनात तिला माफ करून टाकलं. पाकिटामधून तिचा फोटो काढला. कसलाही विचार न करता मी तो फोटोचे असंख्य तुकडे केले. आमच्या प्रेमाची गाडी रुळावरून माझ्या डोळ्यासमोर घसरली आणि मी मात्र बघतच राहिलो. असेच दिवस जात राहिले. परत तिच्याशी बोलण्याचा फारसा प्रयत्न केला नाही. तिला मनात खोल कुठेतरी गाडून टाकलं. अजून पण अधूनमधून मेसेज आणि कवचित कधीतरी फोन पण होतो. हे बरोबर नाही हे माहीत असून पण मेसेज जातोच. नंतर अनेक मुली भेटल्या पण मनापासून कोणी आवडली नाही. मी पण शोधायचा प्रयत्न केला नाही. कधी कधी स्वतःच्या परिस्थितीवरच हसू येतं. एक वेळ अशी होती की माझ्याकडे गाडी नव्हती, पैसे नव्हते, पण ती होती. आणि आता माझ्याकडे गाडी आहे, पैसे आहेत,
पण प्रेम करायला ती नाही. कथा आवडल्यास लाईक शेअर नक्की करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.